असं मस्त चटपटीत आषाढ महिना सुरू झाला आहे आणि आपल्याला बोंबलाची चटणी जर खायची असेल तर चला करूयात. मी हे बोंबील असे व्यवस्थित साफ करून विकत आणलेत. म्हणजे मी एका ठिकाणून घेते ते व्यवस्थित पुढून मागून साफ करून देतात, तरीही आपल्याला चेक करावंच लागतं बरं का. तर असे मी बोंबील घेतलेत आणि तरी थोडंफार काही राहिलं असेल तर कापून स्वच्छ करायचं आणि त्याचे 2-2 तुकडे करायचे. ही सगळी आपली तयारी. बोंबील, सुके बोंबील, हळद, मीठ, 2 चमचे लाल तिखट आणि हे 4-5 कांदे. कांद्याचं प्रमाण तुम्ही जे कमी जास्त करू शकता, काहीही इश्यू नाही. हे बोंबील मात्र आपण एक स्वच्छ धुवून सगळे वापरणार आहोत. साईज जर बघायची तर ही जनरली अशी, थोडे बारीकही चालतील. आपण हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुणार आहोत, कारण की याला ना खूप माती असते. तुम्ही कधी पाहिले आहे का कसे बोंबील वाळवतात वगैरे? ते ओले बोंबील वाळवून सुकवतात, ते बरीच रेती वगैरे असते, त्यामुळे आपण स्वच्छ धुवायचे. पण असंही नाही की त्याची सगळी चव निघून गेली पाहिजे. 2 पाण्याने धुतलं तरी व्यवस्थित होतं. पहिलं एक 5 मिनटं भिजत घालायचं, मग ते पाणी काढून टाकायचं. हे मी काढून टाकलं आहे आणि दुसऱ्या पाण्याने धुते मी आता. इथे मी जास्त भिजवणार नाही आहे, एखादा मिनटंच भिजवलं की स्वच्छ धुवून निथळायला ठेवणार आहे. ठीक आहे. फार अगदी हे केलं की मग लगदा होईल किंवा मऊ पडतील, त्यामुळे असा अंदाज घ्यायचा आहे की फार खराबही नाही झाले पाहिजेत आणि फार मऊ पण नको आहेत. बस एवढेच धुऊयात. जास्त गेलं तर सगळं त्यातलं निघून येईल सत्व आणि मग काही चवच राहणार नाही, नाही का. आता हे निथळायला ठेवूयात छानपैकी. मी 2च पाण्याने धुतले. तुम्हाला अगदी वाटलं की फारच कचरा आहे किंवा अगदी रेती वगैरे आहे तर 3 पाण्याने धुतले तरी चालेल, पण जरा भिजत घातलं ना की सगळं निघून जातं. चला आपण हे निथळूयात. असे व्यवस्थित झालेत. हे असे निथळणार नाही आहे, काहीतरी खाली कापड वगैरे लावलं की त्याचं पाणी निथळून येतं आणि छान ड्राय होतात. आणि तेवढं होईपर्यंत आपण मग कांदा वगैरे कापायचा आहे, बाकी तयारी करायची आहे. एका कढईत आपण तेल घेतलं आहे. याला थोडं तेल जास्त लागतं. कुठच्याही ड्राय फिशला थोडंसं जास्त तेल लागतं, कारण 4-5 कांदे आपल्याला परतायचे आहेत. आता हे ड्राय झालेले बोंबील म्हणजे निथळलेले आपण छानपैकी कुरकुरीत असे आपण परतून घेणार आहोत. हे जर लोखंडाच्या कढईत केलं ना तर फारच छान टेस्ट येते. थोडं आधी मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं आहे, नंतर आपण गॅस कमी करून एक 4 ते 5 मिनटं असं जरा वरखाली करायचं आहे. छान कुडकुडीत होतात. लहानपणी आहे ना, आई आम्हाला असे बोंबील कुडकुडीत झालेले थोडे काढून खायला द्यायचे आणि आम्ही छान खायचो. काही आठवणी असतात नाही का लहानपणीच्या. प्रत्येक डिशमागे एक आईची आठवण असते, तसाच एक प्रकार. हे असं आपलं लालसर झालेलं आहे, जाळायचं नाही आहे, फक्त कुरकुरीत झालं पाहिजे. आणि त्यातच आपण कांदा घालणार आहोत. जनरली काय करतो आपण की बोंबील काढून घेतो आणि मग कांदा परततो, मग त्या केसमध्ये ना खूपच तेल लागतं. इथे कसं बोंबलात पण तेल असतं, ते ह्या कांद्याबरोबर मॅनेज होऊन जातं, काही प्रॉब्लेम येत नाही. व्यवस्थित कांदा परतला, खूप लाल लाल नाही करायचा आहे. एक असा ट्रान्सलुसंट किंवा थोडासा मऊ झाला की हळद, लाल मिरची पावडर ही तुम्हाला लागेल तशी वापरा. याच ठिकाणी तुम्ही तुमचे मालवणी मसाले, कोकणी मसाले किंवा तुमचे कोणते मसाले असेल ते घालू शकता. पण जनरली ना बोंबलाला स्वतःची इतकी चव असते ना, फार काही लागत नाही. कधी कधी मी आलं लसूण पेस्ट, टोमॅटो देखील घालते, पण आज मी तुम्हाला अगदी सिम्पल दाखवायचे की फार काही तामझाम नसलेलं पण खूप टेस्टी. पाणी घालतो आहे आपण. जनरली एक ग्लासभर पाणी लागेल आणि हे ना शिजून अर्धं होणार आहे. हे मी ॲडिशनल आहे, हे तुमचं ऑप्शनल आहे की थोडासा लाल चुटूक कलर यावा म्हणून मी काश्मीरी मिरची पावडर घातली आहे. त्याने तिखट होत नाही, पण लाल चव आहे, लाल कलर येतो छान. चवीला काही फारसा फरक पडत नाही त्याने. थोडं पाणी लागेल कारण की शिजून परत ते अर्धं होणार आहे. आपल्याला एवढं पातळ करायचं नाही आहे, असा रसरशीत किंवा लपथबा म्हणतो ना तसं. आणि सुक्की पण नाही करायची, ड्राय, ती पद्धत वेगळी असते. मीठ टाकलं आहे मी.
बस आता काहीही टाकायची गरज नाही आहे. उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि निवांत झाकण पण ठेवायची गरज नाही आहे. निवांत एक 10-15 मिनटं शिजू द्यायचे. 10 मिनटात पण होतं किंवा 7 मिनटात देखील होतं, कारण बोंबील ऑलरेडी शिजलेले आहेत. फक्त आपल्याला किती रस हवा आहे त्या हिशोबाने. आता हे माझं 7व्या मिनटाला ही कंडिशन आहे. मस्त तेल पण वर आलं. यात ॲडिशनल काही नाही आहे, एडिटेड फोटो नाही आहे, जे आहे ते ओरिजिनल. चला आपण सर्व करूयात. कसं वाटतं आहे? लाल चुटूक एकदम. इतकी भाकरी पोळी इतकं सुंदर लागतं ना, अगदी तुम्ही 4 घास जास्तच खाल. जेव्हा तोंडाला चव नसेल ना, हा बेत अगदी उत्तम आहे. आणि पावसाळ्यात तर बहारच. कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मला कॉमेंट करून सांगा. तुम्हाला हवं त्यात आलं लसूण पेस्ट, टोमॅटो देखील घाला, आमसूल घाला. पण मी सध्या अगदी सिंपल दाखवली आहे. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.